सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. जत येथे गुरव हॉस्पिटलमध्ये कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर प्राजक्ता कुलकर्णी यांची सेवा उपलब्ध. जत शहरातील गुरव हॉस्पिटल आर्थोपेडिक अँड मल्टी स्पेशालिटी सेंटर व सोनोग्राफी सेंटर येथे आता कान नाक आणि घसा तज्ज्ञ डॉक्टर प्राजक्ता वेदेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपासणी व उपचार सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे जत शहरासह तालुक्यातील नागरिकांना मोठ्या शहरात जाण्याची गरज न पडता अत्याधुनिक सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध झाल्या आहेत. डॉक्टर प्राजक्ता कुलकर्णी या MBBS MS असून त्यांनी ऑटोलॉजी आणि FESS या क्षेत्रात विशेष फेलोशिप पूर्ण केली आहे. कान नाक घसा विकारावरील तपासणी, निदान व शस्त्रक्रिया यामध्ये त्यांना विशेष प्रावीण्य आहे. गुरव हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधांमध्ये कान नाक घसा तपासणी, टॉन्सिल्स आणि एडेनोइडची तपासणी व शस्त्रक्रिया, नाकाच्या हाडाची तपासणी व उपचार, कान फुटणे आणि बहिरेपणावर विशेष तपासणी यांचा समावेश आहे. तसेच दुर्बिणीद्वारे नाकातील मास, सायनस याची तपासणी व उपचार केले जातात. याशिवाय थायरॉइड, मानेतील गाठी, लाळेच्या ग्रंथीचे विकार, कान नाक श्वसन नलिका व अन्ननलिकेत अडकलेले विजातीय पदार्थ काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. चक्कर येणे, घोरणे, सततची डोकेदुखी, तंबाखू सेवनामुळे तोंड उघडण्यात येणारी अडचण यासारख्या समस्यांवरही विशेष तपासणी व उपचार केले जातात. रुग्णांसाठी कानाची श्रवण क्षमता तपासणी, नवजात बाळांची ऐकण्याची OAE तपासणी, स्पीच थेरपी तसेच ॲलर्जी टेस्टिंग अशा आधुनिक वैद्यकीय सुविधा देखील येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच कान, नाक आणि चेहऱ्याशी संबंधित प्लास्टिक सर्जरीसह विविध ENT शस्त्रक्रिया करण्याची सुविधा रुग्णांना मिळणार आहे. गुरव हॉस्पिटलमध्ये प्रत्येक शुक्रवार सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत डॉक्टर प्राजक्ता कुलकर्णी रुग्णांची तपासणी करणार आहेत. त्यामुळे जत व परिसरातील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गरज भासल्यास यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळून गंभीर आजाराचे निदान लवकर होण्यास मदत होणार असल्याचेही वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.